नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीईटी सेलकडनं ज्या दोन परीक्षा कंडक्ट केल्या जातात त्यामध्ये एक पीसीबी ग्रुपची परीक्षा जी की फार्मसी आणि फार्म डी साठी कंडक्ट केली जाते आणि दुसरी एक एक्झाम असते ती पीसीएमची जी की इंजिनिअरिंगसाठी कंडक्ट केली जाते। तर जी परीक्षा पीसीबी साठी होते किंवा फार्मसी आणि फार्म डी साठी होते त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना कालपासून मेसेज यायला सुरू झालेले आहेत की आपण आपलं हॉल तिकीट डाउनलोड करावं। बऱ्याचशा मुलांनी त्यांचे हॉल तिकीट पण डाउनलोड केलेले आहेत। हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटमध्ये हॉल तिकीटचा जर ओव्हरऑल सगळा अभ्यास केला तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात की त्यामध्ये आपल्या सेंटरचं नाव आहे, आपल्या एक्झामची डेट आहे, एक्झाम आपली कुठल्या वेळेत होणार आहे ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये उपलब्ध आहे। परंतु विद्यार्थ्यांसाठी खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन सीईटी सेलनं याही वर्षी दिलेल्या आहेत, लास्ट इयरला पण होत्या। तर त्या इन्स्ट्रक्शन्स काय काय आहेत, परीक्षेच्या दरम्यान आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागणार आहे, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा हॉल तिकीट आपल्या हातात येतं तर 2 पेजचं आपलं हॉल तिकीट आहे। पहिलं जे पेज असणार आहे त्याच्यावर तुमचं पर्सनल डिटेल म्हणजे तुमचं नाव आहे, तुमचं डेट ऑफ बर्थ आहे, तुमचा रोल नंबर आहे, त्याच्यानंतर तुमची एक्झामिनेशन डेट आहे, एक्झामिनेशन सेंटर आहे, कुठल्या ग्रुपची तुम्ही परीक्षा देताय त्याचेही डिटेल आहेत, तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे आणि अर्थात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सेंटर आहे, सेशनसुद्धा आहे, म्हणजे कोणत्या वेळेत तुम्हाला परीक्षा द्यायची ते सुद्धा तुम्हाला इथं उपलब्ध आहे। आता सर्वात प्रथम जे येतं तुम्हाला हॉल तिकीटवर अजून एक महत्त्वाचा विषय आहे, जो तुमचा एक ओरिजिनल फोटो जो तुम्ही अपलोड केला होता त्याच्या खाली तुम्हाला रिसेंट पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे। जो तुम्ही एक्झाममध्ये अपलोड केला तोच फोटो त्या ठिकाणी शक्यतो आपल्याला पेस्ट करायचा असणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला क्रॉस साईन करायची आहे। तुम्ही फोटो पेस्ट करून घेऊन जा, एक्झाम हॉलमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यावर क्रॉस साईन करता येईल। त्यानंतर खाली एक सिग्नेचर करायची तुम्हाला हॉल तिकीटवर, पण ती इन्व्हिजिलेटर शुड बी व्हेरीफाय कॅन्डिडेट अँड देअर देन साईन हिअर, म्हणजे विद्यार्थ्याला व्हेरीफाय केल्यानंतर विद्यार्थ्याची साईन जे तर म्हणजे इन्व्हिजिलेटरच्या समोर तुम्हाला ही साईन करायची आहे। दिलं आहे टू बी साईन इन फ्रंट ऑफ द इन्व्हिजिलेटर, जो तुमच्या क्लासमध्ये जो कोणी व्यक्ती असेल त्याच्यासमोर तुम्हाला त्या ठिकाणी साईन करायची। हे झालं बेसिक गोष्टी जे की कुठल्याही एक्झाममध्ये आपल्याला सामोरं जावं लागतं याला, किंवा ह्या गोष्टी आपल्यासाठी हॉल तिकीटवर उपलब्ध असतात। तर सगळ्यात महत्त्वाच्या काही इन्स्ट्रक्शन जे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं ओरिजिनल जे तुम्ही आता हॉल तिकीट प्रिंट करू त्यासोबत तुम्हाला ओरिजिनल ID प्रूफ तुमचा कॅरी करायचं आहे। मग ते तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, तुमचं वोटर ID असेल, तुमचं बँक पासबुक असेल, हे सगळे वोटर ID प्रूफ तुम्हाला ज्याच्यावर तुमचं नाव आहे आणि तुमचा फोटो आहे आणि जे हॉल तिकीटवर असलेल्या नावाशी पूर्णपणे मॅच होते अशा पद्धतीचं जे काय व्हॅलिड ID प्रूफ आहे तो तुम्हाला सोबत कॅरी करायचं आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना काय आहे तर पेपरमध्ये एकूण 2 ग्रुप आहेत। दिस पेपर इज हॅव्हिंग 2 ग्रुप्स ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी, टोटल 180 मिनिट्स, म्हणजे तुमचा 3 तासाचा पेपर आहे, परंतु 2 ग्रुप आहेत त्याच्यामध्ये। पहिला जो ग्रुप असेल फिजिक्स केमिस्ट्री हा पहिल्या 90 मिनिटामध्ये तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि 90 मिनिटं झाल्यानंतर फिजिक्स केमिस्ट्रीचे जे काय क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केले ते ऑटोमॅटिक सबमिट होऊन जाईल तो पेपर आणि पुढच्या 90 मिनिटासाठी तुमचा बायोचा पेपर ओपन होईल आणि राहिलेल्या 90 मिनिटामध्ये तुम्हाला बायोचा पेपर सॉल्व करायचा आहे। म्हणजे पूर्वी बऱ्याचदा असं होतं की तुम्ही कोणत्याही सेक्शनवर पुढे मागे जाऊ शकत होतात, इथे तुम्हाला पहिले 90 क्वेश्चन फिजिक्स केमिस्ट्रीचेच 90 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीच उपलब्ध असेल, ते 90 मिनिटं पूर्ण झाले की त्यानंतर तुम्हाला बायोलॉजीचा पेपर उपलब्ध असेल। सो एक महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी सांगतो। त्यानंतर एक्झाम हॉलमध्ये जाताना तुम्हाला माहिती आहे तुमची एक्झाम जी ती पेन आणि पेपरच्या फॉर्ममध्ये नाही आहे, तुमची ऑनलाईन परीक्षा आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, तरीही तुम्हाला तुमचा एक बॉल पेन सोबत कॅरी करायचा आहे जो की तुम्हाला अटेंडन्सवर साईन करण्यासाठी त्या ठिकाणी लागेल। त्यानंतर एक्झाम हॉलमध्ये कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स तुम्हाला न्यायला परमिशन नाही आहे, म्हणजे मग ती स्मार्ट वॉच असेल, तुमचं कॅल्क्युलेटर असेल, लॉक टेबल असेल किंवा फोन असेल किंवा इतर कुठलेही इलेक्ट्रिकल डिव्हाइस, कॅल्क्युलेटर वगैरे हे सगळं कुठलीही गोष्ट यापैकीची अलाउड नाही आहे। आणि गाईडलाईनमध्ये असं दिलेलं आहे की शक्यतो तुम्ही या गोष्टी कॅरी करूच नका, कारण जर समजा तुम्ही मोबाईल नेला, रूमच्या बाहेर ठेवला, बॅग चोरीला गेली
तर तिथे काय अशी फार सिक्युरिटी असेलच असं नाही. त्यामुळं पॅरेंट्ससोबत आले तर तुम्ही पॅरेंट्ससोबत मोबाईल सबमिट करून मगच एक्झाम हॉलमध्ये एंटर करा, जेणेकरून त्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन तुमच्या डोक्यामध्ये परीक्षेच्या दरम्यान ठेवण्याचं काही कारण उरत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे, परीक्षा सेंटरवर तुमच्या हॉल तिकीटवर जी वेळ प्रिंट केलेली आहे त्याच्या किमान अर्धा ते 1 तास अगोदर तुम्हाला पोहोचायचं आहे. तसं तर इथं दिलं आहे, यू मस्ट रिपोर्ट ॲट द एक्झामिनेशन व्हेन्यू 30 minutes बिफोर द टाइम ॲज प्रिंटेड ऑन दिस हॉल तिकीट. Candidates arriving late will not be permitted to appear for the examination, ऑनलाईन एक्झामिनेशन. जे विद्यार्थी कुठल्याही कारणास्तव लेट येतील त्यांना एंटरटेन केलं जाणार नाही. म्हणून आपण किमान 1 तास अगोदर एक्झाम सेंटरवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा. त्यानंतर आता जसं PCMचे जे सेंटर्स म्हणजे एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही मुभा आहे की तुम्ही त्याची डेट चेंज करून घेऊ शकता. तशी कुठल्याही प्रकारची एनी रिक्वेस्ट फॉर द चेंज ऑफ डेट, सेशन, सेंटर, व्हेन्यू विल नॉट बी एंटरटेन. PCB ग्रुपची जी परीक्षा होतीये जी की फार्मसी आणि फार्म डी साठी असेल, या परीक्षेच्या संदर्भात कुठल्याही सेंटर बदलणं, डेट चेंज करणं किंवा व्हेन्यू चेंज करणं म्हणजे सेंटर लोकेशन चेंज करणं असे कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही आहे आणि अशा प्रकारचं कुठलंही तुम्हाला एंटरटेन केलं जाणार नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल अजून तर हॉल तिकीट आपल्याला तात्काळ डाउनलोड करायचं आहे. CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा. तुम्हाला मेसेज आला असेल तरी चालेल, नसेल आला तरी पण तुम्ही CET सेलच्या वेबसाईटवर जा. तुमच्याकडं तुम्ही जेव्हा CETचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे तेव्हा तुम्हाला ती प्रिंटआउट बघा, त्याच्यावर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर असेल, तो ॲप्लिकेशन नंबर टाकून तुमची डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला तात्काळ हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. आणि हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की तुमची परीक्षा कोणत्या दिवशी आहे. परंतु लक्षात घ्या, आज ऑलरेडी 15 एप्रिल आहे, 22 तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर आपण आपलं हॉल तिकीट डाउनलोड करावं आणि आपली परीक्षा नेमकी कोणत्या दिवशी आहे हे सगळं बघून योग्य वेळेत सेंटरवर पोहोचून प्रॉपर परीक्षेला सामोरं जावं. सो एक अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. सध्या मी गावाकडे आलेलो होतो त्यामुळं गाडीत बसूनच आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. महत्त्वाच्या सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या आहे. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपल्यापैकी कुणालाही काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, मग ती ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, कुणाला भविष्यात मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, मग ते MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, फार्मसी असेल, इंजिनिअरिंग असेल, नर्सिंग असेल, अशा कुठल्याही प्रकारचे थ्रू मेरिट म्हणजे राऊंडमधनं काउन्सिलिंग प्रोसेस थ्रू आणि मॅनेजमेंटमध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर अशा दोन्ही प्रकारचे ॲडमिशन आपण करतो. अतिशय प्रामाणिक सेवा, पारदर्शक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि योग्य पद्धतीनं आपण हे प्रवेश मार्गी लावतो. तुमच्यापैकी कुणालाही आपल्याकडं एनरोल करायचं असेल तर निश्चितपणे आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला व्हिजिट करा. लवकरच आमचं एक ऑफिस आता आकाशवाणीला आम्ही सुरू करतोय, लवकरच त्याचं इनॉग्रेशन पण आम्ही करणार आहोत. त्याची सूचना आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून मी नक्की देईल. सो तुर्तास हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण इतर मुलांना शेअर कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.